राजकारणात वारसा नसताना पाय रोवणं सोपं नसतं, पण रुपाली चाकणकर यांनी ते करून दाखवलं. माहेरची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सासरच्या छोट्याशा राजकीय वलयात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. एका साध्या गृहिणीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत इतक्या वेगाने पोहोचला की अनेकांच्या भुवया उंचावल्या. हे यश जितकं झळाळणारं होतं तितकंच ते वादांच्या धुराळ्याने माखलेलं राहिलं. महिलांसाठी घेतलेल्या निर्णयांपेक्षाही रुपाली चाकणकर यांची वादांमुळेच जास्त चर्चा झाली. त्यांना भाजपसह सर्वच विरोधकांनी टीकेच्या धारेवर धरलं. पण रुपाली चाकणकर म्हणजे खरंच केवळ वादांचं वलय आहे का? पाहुयात आजच्या राजकारण या पॉडकास्टमध्ये. नमस्कार, मी श्रेयस अक्कलकोटकर. दौंडमधील शेतकरी कुटुंबात रुपाली चाकणकर यांचा जन्म झाला. रयत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं. BA आणि MBA पर्यंतचं उच्च शिक्षण पूर्ण केलं. पुढे अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. पण लग्नानंतर त्यांच्या करिअरला कलाटणी मिळाली. धायरीतील चाकणकर कुटुंबातील निलेश चाकणकर यांच्याशी त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर सासरकडील चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपाली यांचाही आपसुकच राजकीय प्रवेश झाला. त्यांचे सासरे बबनराव चाकणकर हे परिसरातील दिग्गज व्यक्तिमत्व होते. 2002 ते 2007 या कालावधीमध्ये सासूबाई रुक्मिणी चाकणकर या पुणे महापालिकेच्या नगरसेविका होत्या. सासू आणि सासऱ्यांच्या मदतीने रुपाली यांनीही बचत गटांच्या कामाला सुरुवात केली. बचत गट स्थापन करून त्यांनी मोठ्या प्रमाणात महिलांचं संघटन करण्यास सुरुवात केली. आता त्यांचाही राजकारणाशी संबंध येऊ लागला. 2002 पासून पुढची 5-6 वर्ष त्यांनी महिला बचत गटासाठी काम केलं. संघटन कौशल्यामुळे रुपाली यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद मिळालं. इथूनच त्यांच्या सक्रिय राजकीय कारकिर्दीचा पाया रचला गेला. त्यांच्या वक्तृत्व शैलीमुळे आणि आक्रमक स्वभावामुळे त्या अल्पावधीतच पक्षाच्या केंद्रस्थानी आल्या. खडकवासल्यातील कामानंतर सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्ष म्हणून चाकणकरांवर जबाबदारी सोपवली. 2017 नंतर त्या अधिक आक्रमक चेहरा म्हणून समोर आल्या. महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर विरोधी पक्षाच्या शहराध्यक्ष म्हणून त्यांची भाजप विरोधातील आंदोलनं चर्चेत असायची. आंदोलन केल्यामुळे त्यांच्यावर अनेक गुन्हे देखील दाखल झाले. चाकणकर यांनी तत्कालीन मंत्री तानाजी सावंत यांनी खेकड्यांनी धरण फोडलं या वक्तव्यावर आंदोलन केलं. त्यावेळी तानाजी सावंत यांच्या घरी जाऊन खेकडे सोडले होते. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या घरासमोर महागाई विरोधात आंदोलन केलं होतं. त्यांनी बापट यांच्या घरासमोरच चुलीवर भाकरी केल्या होत्या. पुण्याला आरोग्य प्रमुख नाही म्हणून तिरडी बनवून त्यावर एका माणसाला झोपवून त्याला सलाईन चालू करून महापालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं होतं. शहराध्यक्ष म्हणून काम करत असतानाच अचानक चाकणकरांकडील शहराध्यक्षपद काढून घेण्यात आलं. पण 2019ची विधानसभा निवडणूक चाकणकर यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली. खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी चाकणकर उत्सुक होत्या. त्यांनी पक्षाकडे अर्जही केला होता. मात्र मुलाखतीच्या 1 दिवस आधीच पक्षाच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पक्ष सोडला. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी चाकणकर यांची थेट महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. 24 तासातच चाकणकर यांची नियुक्ती झाली. यानंतर चाकणकर यांनी निवडणूक लढवण्याचा विचार सोडून दिला आणि महिला संघटनेसाठी काम सुरू केलं. निवडणुकीचा विचार सोडण्यामागे खडकवासला मतदारसंघातील राजकीय गणितही कारणीभूत असल्याची चर्चा होती. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे खडकवासल्यामधून पिछाडीवर पडल्या होत्या. त्यामुळेच चाकणकर यांनी हा निर्णय घेतल्याची स्वतः अजित पवार यांनी कबुली दिली होती. रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ वादही महाराष्ट्रभर गाजला. महिला प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होताच चाकणकर यांनी चित्रा वाघ यांनी पळून जाण्याची भूमिका का स्वीकारली असा प्रश्न विचारला होता. त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या होत्या, मी राष्ट्रवादीची महिला प्रदेशाध्यक्ष असताना रुपालीला
पुणे शहराध्यक्ष पदावरून तडकाफडकी काढून टाकण्यात आलं होतं. मी त्यावेळी तिच्या पाठीशी उभे राहिले होते. मी राजीनामा दिल्यामुळे ती महिला प्रदेशाध्यक्ष झाली हे तिनं विसरू नये असं स्पष्ट केलं होतं. 2019 मधील निवडणुकीनंतर राजकीय गणितं बदलली आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. या काळात राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी केलेले आरोप किंवा शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी झालेले आरोप असोत, याबाबत रुपाली चाकणकर यांनी मौन बाळगलं होतं. यामुळे विरोधी पक्षातील भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून 2.25 वर्ष राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होतं. यावरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका झाली होती. अध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेससाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणं असो, मोठ्या व्यासपीठावर भाषणाने उपस्थितांवर आपली छाप सोडणं असो, यात रुपाली चाकणकर यांनी आपलं वेगळं नाव आणि ओळख बनवली होती. ऑक्टोबर 2021 मध्ये रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. महिला आयोगाच्या माध्यमातून त्यांनी महिला आपल्या दारी सारखे उपक्रम राबवून जिल्ह्यात जाऊन महिलांच्या तक्रारी सोडवण्यावर भर दिला. महिलांना तक्रार करण्यासाठी मुंबईतील कार्यालयात जाण्याची गरज पडू नये म्हणून त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जनसुनावणी घेण्यास सुरुवात केली. यामुळे हजारो प्रलंबित प्रकरणं निकाली निघाली. बीड, जालना आणि सोलापूर यासारख्या जिल्ह्यात त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने शेकडो बालविवाह रोखले आणि दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे धाडसी आदेश दिले. सोशल मीडियावर महिलांचे फोटो मॉर्फ करणे किंवा त्यांना त्रास देणे या विरोधात त्यांनी सायबर पोलिसांसोबत विशेष मोहीम राबवून हेल्पलाईन अधिक सक्षम केली. कोरोनाच्या काळात ज्या महिलांचे पती वारले त्यांच्या वारसा हक्कासाठी आणि शासकीय मदतीसाठी त्यांनी महसूल विभागासोबत समन्वय साधून विशेष कक्ष स्थापन केला होता. चाकणकर यांच्या कामाच्या आणि कौतुकाच्या बाजू आहेत, त्याहून वादग्रस्त विषयांमध्ये त्यांची जास्त चर्चा झाली. त्यांच्यावर विरोधकांचा नेहमीच आरोप असायचा की विरोधी पक्षातील नेत्यांविरोधात त्या तातडीने कारवाई करतात, पण सत्ताधारी नेत्यांबाबत त्या सोयीच्या भूमिका घेतात. शिवाय मेकअपवरून त्यांच्या सोशल मीडियातील रील्स आणि शोबाजीमुळेही त्या नेहमी टीकेच्या केंद्रस्थानी राहिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर चाकणकर यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. महिला आयोगाच्या अध्यक्षा असताना पक्षीय भूमिका घेतल्याने त्यांच्यावर मोठी टीका झाली. अजित पवार यांनीच त्यांची 2024 मध्ये पुन्हा एकदा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर याने तू फक्त हो म्हण या चित्रपटातून पदार्पण केलं. हे पदार्पण देखील वादग्रस्त ठरलं. मी टू चळवळीत संगीतकार अनु मलिक यांच्यावर आरोप झाले होते. चाकणकर यांनी अनु मलिक यांना क्लीन चिट दिली आणि त्या बदल्यात सोहमला चित्रपटसृष्टीत काम मिळालं असा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातही चाकणकर यांच्यावर टीका झाली होती. महिला आयोगाकडे अनेकदा तक्रार करूनही या प्रकरणाची दखल घेतली नाही असा आरोप त्यांच्यावर झाला होता. यावर त्यांनी आपण काय काय कारवाई केली याबाबत खुलासा केला होता. फलटणमधील डॉक्टर संपला मुंडे आत्महत्या प्रकरणातही चाकणकर यांची भूमिका वादग्रस्त ठरली होती. फलटण येथे जाऊन पोलीस तपासात हस्तक्षेप करणे, पत्रकार परिषद घेऊन तपासात बाधा आणणे, संबंधित तरुणीची ओळख प्रसिद्ध होईल अशी वक्तव्य करणे असे आरोप त्यांच्यावर झाले होते. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात चाकणकर सर्वाधिक वादग्रस्त ठरल्या. या प्रकरणामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागला. खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला. याच खरातच्या श्री शिवनिका संस्थान या ट्रस्टवर चाकणकर ट्रस्टी होत्या. चाकणकर यांनी या संस्थेला पाण्याची बेकायदेशीर जोडणी मिळवून देण्यासाठी शिफारस केल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. शिवाय खरातचे पाय पूजताना त्याच्यासाठी छत्री धरून उभ्या असल्याचे फोटो व्हायरल झाले.
त्याला विठ्ठलाची उपमा देतानाचे त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. यावरून विरोधकांनी महिलांचे रक्षण करणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षा एका भोंदूबाबाच्या चरणी कशा असा सवाल उपस्थित केला. वर्षभरापूर्वी एका स्थानिक पत्रकाराने अशोक खरात यांच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी महिला आयोगाच्या माध्यमातून रुपाली चाकणकर यांनी त्या पत्रकाराला नोटीस धाडून त्याला माफी मागायला लावली होती. हा सत्तेचा गैरवापर करून एका गुन्हेगाराला संरक्षण देण्याचा प्रयत्न होता असा दावा सुषमा अंधारे यांनी केला. त्यामुळे त्यांच्या समोरील अडचणी कमी होण्याऐवजी वाढल्या. या सगळ्या वादामुळे चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला. एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीसोबत व्यावसायिक आणि संस्थात्मक संबंध असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. पण राजीनामा देताना त्यांनी स्पष्ट केलं की ते व्हिडिओ 5-6 वर्षापूर्वीचे गुरुपौर्णिमेचे आहेत आणि आमचं कुटुंब खरात दाम्पत्याला गुरु मानायचं. खरातच्या वैयक्तिक कर्मांशी किंवा आर्थिक व्यवहारांशी आपला कोणताही संबंध नाही असा दावा त्यांनी केला. पण या सगळ्या प्रकरणात त्यांची SIT कडून येत्या काळात चौकशी होण्याची शक्यता आहे. एकूणच रुपाली चाकणकर यांचा हा प्रवास केवळ एका नेत्याचा प्रवास नसून राजकारणातील ग्लॅमर आणि त्यासोबत येणाऱ्या वादांच्या वलयाचं उत्तम उदाहरण आहे. पण येणाऱ्या काळात होणाऱ्या SIT चौकशीमध्ये काय निष्पन्न होतं यावरच त्यांचं राजकीय पुनरागमन अवलंबून असणार आहे. तुम्हाला रुपाली चाकणकर यांच्याबद्दलची ही माहिती कशी वाटली? त्यांची राजकीय पार्श्वभूमी, त्यांच्याशी संबंधित वाद आणि त्या वादातील त्यांची भूमिका याबद्दल तुमचं मत आम्हाला इथे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण, किस्से आणि राजकीय घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी सरकारनामाला फॉलो, लाईक करायला विसरू नका. रुपाली चाकणकर यांच्याबद्दलची ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सचिन वाघमारे यांनी रिसर्च केला आहे.